पाखरं रोज समुद्राच्या काठी खेळायची, हसायची, बागडायची आणि आपलं छोटं घरकुल म्हणून वाळूची कोठी बांधायची. त्या प्रत्येक कोठ्यात त्या प्रत्येकाचं एक चिमणं स्वप्न लपलं होतं. पण रोज येणाऱ्या लाटेनं ती कोठी विरघळून जायची. नियतीचा नियमच आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आपण माऊस कोटी करूया. हो करूया. मला कोटच बांधता येत नाही. बघ कसं पडलंय. खरं सांगू माधुरी, तुला कोट बांधताच येत नाही. मी बांधून देऊ का तुला कोट? ए माधुरी, मी बांधून देऊ का तुला कोट? मला छानसं कोट बांधता येतं बघ. तू माझ्या घरी राहायला ये म्हणजे झालं. हे चल चल, म्हणे माझ्या घरी राहायला ये. ए माधुरी, आता भरतीची वेळ झाली. वाहूनच जाईल त्याचं घर. मी तुझ्यासाठी किती छान घर बांधणार आहे. आणि पाणी वाढत आलंय तिथं. वांगाचं घर वाहूनच जाईल. वाढू दे वाढू दे, मळे वांगाचं घर वाहून जाईल. काय माधुरी, कसं वाहून जाते बघूया की? हो हो बघूया. ठीक आहे बघूया. माधुरी, मंगाचं घर वाहून गेलं म्हणजे माझ्या घरी राहायला यायचं. गेलं की घर वाहून. मंगाचं घर पडलं पडलं पडलं. जाऊन दे सर. आई अंबाबाई, गावातल्या सगळ्या लोकांना सुखी ठेव. अरे हो हो हो, तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय मी कधी बोनी केली का? हरी देवाला नमस्कार करा. चला रे. हो चला. काय पोर. हे बघ माधुरी, इकडे ये. काय हे बघ, मी आता कामाला बाहेर जातोय. हा, तू घरात बसून राहा. मंगा बरोबर इकडे तिकडे हिंडू नकोस. ते कुणगा पोर आहे. ए, कुणाच्या पोराला उंडका म्हणालास? एकदा बोललास तो बोललास, पुन्हा बोललास ती याद राख. बरं बरं, याद राख म्हणे. मला शिकवतो. माधुरी, मी कुठे? मी इथे आहे. मी काय खायला आणलं ओळखा बघू. मी सांगू? मी सांगते. बरं तू सांग. गोळ्या नाही. हे बघ, खर का इकडे मी वाटावाटी करायला मी वाटतो ना. बरं बाबा तू आण. हे तुला 2, हे मला 2. हे मंगा तुला 1. मला कमवून 1, तुम्हाला मात्र 2-2 आणि मला 1च. अरे मंगा 5 आणलेले, कोणाला 1 कमी पडणारच. मग मला नको, जा तुझी खारीक. ए बघ मंगा, बुद्धा, तुम्ही दोघं भांडू नका रे. मी तुम्हाला चिमणीच्या लोकांना एकसारखी वाटणी करून देते. मग त्यांना तुम्ही भांडा. मग नाही भांडणार. मग चला 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 चला. कोण चालले रे झाडावर? ते जी, हे बघ कोण चाललं झाडावर. काय रे
अरे चोरा बदाम चोरतोस काय? मी नाही चोरले. हा? बदाम मी नाही चोरतोस? चोरले. पुन्हा जर इकडे आलास तर या जरा तंगड म्हणून टाकेन. बस. थांब मंगा, मंगा थांब. मंगा, तुला बदाम आवडतात ना? हो. आमच्या ज्योतिबानी तुला मारलं ना? हे बघ मी तुझ्यासाठी बदाम आणलेत, घे. पण तू खेळायला येशील ना? हो, चल ना. बुधा पाय बदलतो, बुधा पाय बदलतो. असं नाही करायचं बुधा. ए बुधा, असं नाही करायचं. रडी चढाव नाही खेळायचा. ए मंगा, माधुरीचा पडली बघ. ए बुधा, तुम्ही सारखे सारखे एकमेकांना काय पकडता? मला काय नाही पकडत? ठीक आहे. ए बुधा, आपण दोघं त्याला पकडूया. ए मंगा, आम्ही दोघं तुला पकडतो. ठीक आहे, ठीक आहे. पकडा बघू कसे पकडता येते. हा या, हा चल. हा ये. आता तरी सापडलास की नाही? काय रे मंगा, आता तरी मेलास की नाही? तुम्ही दोघांनी मला मारलात म्हणून मेलो, नाहीतर मेलो नसतो. पुन्हा खेळणार काय? नको नको, आता फार थकलोय. मी पण फार थकलोय. भित्री बघू लगेच टाकताय. चला चला बसूया. ए माधुरी, ए बुधा, आपण की नाही उद्या दुसरा खेळ खेळूया. हो हो, नवरा नवरीचा. मी माळाने मुंडवळ्या करून ठेवले काय? आणि मी की खूप खूप फुलं तोडून आणीन. ही बघ मंगासाठी मुंडावळी. ही काय केली आहे? आणि ही बघ अक्षतेसाठी फुलं आणली आहेत. ती मुंडावळी दे मला. आणि बांधलीस का? हो बादली. ए मंगा, हे बघ मी 2 हार तयार करून आणलेत. ए माधुरी, मी तुझा नवरा होणार हं? आणि तू माझी नवरी. आणि तू भटजी हो, आमच्या दोघांचं लग्न लाव. नाही नाही, मी भटजी नाही होणार. मी हिचा नवरा होणार आणि तू आमचं लग्न लाव. वा रे वा, फुलं आणली मी आणि नवरा होणार तू होय? मग काय माधुरीची एकट्याची झाली? हो हो, माझी एकट्याचीच आहे. नाही नाही, मी तिचा नवरा होणार, मी तिच्या शेजारी बसणार. कसा बसतोस बघतोस ना मी. अरे मंगा, अरे बसली का बरं? अरे, मारलं तुला खरं अरे, वाटतं. काय तुम्ही नका बसू, शपथ आहे माझी. हे बघा, तुम्ही दोघे भांडू नका. पण पहिल्यांदा माझ्याशी लग्न करायचं हं? बरं बाबा, पहिल्यांदा तुझ्याशी लग्न करते, मग बुधाशी. काय रे बुधा? ठीक आहे, आणते हार इकडे. हा घे तुला. ए बुधा, आणि तू शुभमंगला सावधान म्हण. ठीक आहे फुलं. आणि आमच्या अंगावर टाका काय? शुभमंगल सावधान. ए, आता तू. तर मी तिचा नवरा होणार आणि तू आमचं लग्न लाव. ए, हार आण इकडं. हे घे, शुभमंगल सावधान म्हण आणि आमच्या अंगावर फुलं टाक. शुभमंगल सावधान. आता की नाही आपण खानावळवाल्या आजीकडे जाऊया. हा हो हो हो. लग्न झालं की मोठ्या माणसांच्या पाया पडायचं असतं म्हणतात. हो हो, चला चला जाऊया. आजी आजी आम्ही आलो. काय रे, आज माधुरीचं लगीन झालं? अगं बाई, कुणाबरोबर आहे? आमच्या दोघांच्या बरोबर. होय आजी. आणि कोणत्या भटजीने लावलं रे? भटजी बिडजीनं कोणी नाही बघा, आम्हीच आपलं लावलं. हो आजी, आम्ही दोघांनी लावलं. होय आजी, आज या दोघांची बायको झाली. अगं, असं कधी असतं का? दोघांची बायको कशी होशी? पण आजी मी होईन या दोघांची बायको. बरं बरं, दोघांची बायको. तसं लुटूपुटूच्या खेळात सगळं चालतं म्हणा. ए चला ना, आपण आजीच्या पाया पडूया. आजी, पण आशीर्वाद दे ना. हो, आमच्या दोघांच्या बायकोला. पण असं रे कसा रे आशीर्वाद देऊ? तुम्हा दोघांची बायको हो म्हणून का? आत्ताच म्हणाली होतीस की लुटूपुटूच्या खेळात सगळं चालतं म्हणून. ए आजी, तू पण आमच्या खेळातलीस ना? बरं बरं, माझ्या छोट्या राणी माधुरी आणि तुम्ही दोघे नवरे, तुम्ही सगळे सुखी व्हा. देव तुमचं कल्याण करू. ए, आपण या बिया समुद्रात टाकूया. हो हो, फेकूया, फेकूया. ए थांबा थांबा थांबा, आपण की नाही ह्या बिया पेरूया. हो पेरूया पेरूया. ए मात्र एक एकच बी पेरायची. हा हो हो. ए आपण जसं जसं मोठं होऊ की नाही तस तशी झाडं पण मोठी होतील. हो हो, पण माधुरी, मोठा झाल्यावर पण माझ्याबरोबरच लग्न करायचं हा? ए नाही या माधुरी, पहिल्यांदा माझ्याशी. हा नाही नाही, माझ्या बरोबर. नाही नाही, माझ्या बरोबर. अरे पण तुम्ही दोघं पुन्हा भांडायला लागला काय? मी मोठी तुला तुमच्या दोघांची लग्न करेन, मग झालं. पण पहिल्यांदा माझ्याशी. हा बरे बाबा, ठीक आहे.
हा चहा घेतला नाही वाटत. धनी अहो धनी चहा घेतला नाही वाटत, तसाच पडून आहे तो. फुलं आणलीस? आणली की, ही घ्या. फुलांच्या बैठकीवर फक्त माधुरी बसेल. धनी एक विचारू का? काय? तुम्ही माधुरीला सरळ लग्नाची मागणी का घालीत नाही? तसं ना अडकाठी आणायला थोडलं धनी बी नाही तर असं झुरत बसण्यापरीस अहो सरळ माधुरीला विचारा की लगीन करतीस का म्हणून. खरंय तुझं, आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकतो. विचारा विचारा माधुरी. अरे एकटा बसून काय करतोय रे? नाही काय नाही, सहज बसलो होतो. आपण खेळूया. आलो आलो. अरे ये लवकर. आज आपण लंगडी खेळूया का रे? खेळूया. लंगडी नको, मग आपण खेळ खेळूया. नको बाबा, मला भरतो घालवतो. आपण असं करूया, डोळे बंद लपंडा खेळूया. काय चालेल? ती म्हणाली म्हणून चालेल काय? चल 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 चल. बाबा ह्याच्यावर डाव, तुझ्यावर डाव. चल काय काय कसं डांबीस काय डांबीस बस चल चल चल. चल चल चल, रुमाल काढ चल. देतो देतो ना देतो ना पण. अरे हो ना देतो. तो कशाला म्हणतो? मी असं धरतो ना. अरे मी काय बघणार नाही का त्यात? अरे कमाल आहे यांची. बार बार घट्ट बांध घट्ट बांध. अरे अगं नको ग, तिथे मी बघणार आहे का पण? मी बघत मी अगं पण मी बघणार आहे का? गोल गोल. हा हा हा. आलं 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 ना. आलं आलं आलं. तुला सोडत नाही मी. अरे तुला मी सोडत नाही. तिकडे गेला मग. माधुरी माधुरी, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. काय बोलायचं होते? बोल ना. बोलतो ना. माधुरी तू माझ्याशी आला मंगा. चल चल, हे बघ, आला बघ. गेला मंगा, गेला. आता बोल, काय बोलायचं होतं तुला? माधुरी, आपण लहानपणापासून एकमेकांचे अगदी जीवलग मित्र होत नाही? अगदी जीवलग. मग मग मला सांग, मी मी तुला अजून पूर्वीतकाच आवडतो का ग? कमाल झाली. हा, आवडतं म्हणजे? नाही ग, विचारलं. बरं ते जाऊ दे. तुला माझ्याशी काय बोलायचं होतं रे? बोलतो ना. मला हा माधुरी, आपण लहानपणी नवरा नवरीचा खेळ खेळायचो, आठवतं? काय मजा होती नाही? मी मंगाची पण बायको चाले आणि तुझी पण चालले. हा तेच म्हणतो मी. मग आता तू माझ्याशी पकडला पकडला. उठा उठा बुधेश्वर उठा. समोर या, तुमच्यावर नाव आलेलं आहे. या तुम्ही या 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 या. आता गडबड कसली? त्याच्यावर नाव आहे ना. मी बांधतो ना. अगदी अगदी हळू बांधतो. हळू बांधतो. पकडला पकडला पकडला. काय पकडला पकडला काय पकडला? फिरा गोल फिरा. तू चल. बुधा बुधा ये ये थोडा ये ये. बघ अगदी सापडलं होतं. ये 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 ये. हळू पळू ना. आला बघ. तू ये तू ये तू ये तू ये. मला आवडतं ना. आणि नवऱ्यानं बायकोचा मुका घेतला तर काय बिघडलं? बायको? ए मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तू माझ्याशी करशील ना? करीन की. काय माधुरी असू का माधुरी? माझं तुझ्या प्रेम आहे ना. खरं असलं तरी मी तुझा नवरा आहे. अरे पण तुझं माझं लग्न व्हायचंय. होईल ग. पण मंगा
बाबा लग्नाच्या आधी असं वागायचं नसतं नसतं खरं, पण काय आपण लग्न करणार आहोत ना. बघू, मला म्हातारे, हं. तू खरंच लग्न करणार आहेस ना माझ्याशी? करीन की हे, पण तुझा बापूस तो देईल का लग्नाला परवानगी आपल्या? त्याने नाही दिली ना तरी मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन. बस तुझा नाही बस. अरे आपल्या जगातला तर काय नाही तर. अरे पण बुधा कुठे आहे? बुधा बुधा हं? बुधा अरे अरे तो पण चालला बघ. बुधा ए बुधा ए बुधा, अरे आम्ही इकडे आहे. नाही मी हरलो. धाकलं धनी जेवण आणलंय, जेवून घ्या बरं. नको मला भूक नाही. अहो भूक नसाय काय झालं? भूक नसाय काय झालं? नाही काय नाही. काय नाही. असं कसं होईल? 2 घास जेवण घ्या बघ. नको म्हणलं ना तुझा बघू. काय ग पोरी, बापाला जेवण घेऊन निघालीस? हो. आमचा मंगा कुठे दिसला येताना? मंगा नाही मला दिसला नाही मंगा. मी जेवणाचीच वाट बघतो. म्हणजे तुमचं जेवण अजून आणलं नाही त्यांना? नाही. बाकी माधुरी, हं? आता तुझ्या बापाला बांद्रावर काम करायची जरुरी नाही हो. का? का? अगं तुझ्या रूपाने एवढं मोठं धन आलंय त्याच्याजवळ. माधुरी, आता तू लग्नाची झालीस. आता तुझा बाप तुला विकेल आणि गोणीभर पैसे मिळविल. ए काय बडबडतोय? पोटची पोरगी म्हणजे दावणीला बांधायला जनावर वाटलं काय तुला? आण जेवण इकडे आणि तुझा घरला. बाप्पा भांडू नको हा. तुला काय समजतंय? तुझा घरला. बाप्पा भांडू नको हा. तू मुकाट्याला घराकडे जा बघू. बाप्पाला बापाला तू कसं आहे म्हणतोस काय रे? होय रे, पोरीच्या बापाचं काही कसा येतात असतं. अरे भाडव्या, अरे तुझ्यासारखे काही बघितले दादा, पैशात 5-5 मिळतात. हा. आता दाखव काय तुला? अरे हा, माहिती आहे मला. इला तुला मी बघतो. अरे ऐक तरी की, उठ उठ बघू बाबा, उठ 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 बाबा. मा तू बाजूला बघू माझा. अरे ऐकायला गेले का भांडण? अरे माझं ऐका की जरा. आमचं भांडण काय ठरलं? चालेल तिघांची घराची म्हणे. चला का बघा बाबा. हे बघ मी माफी मागतो तुझी बाबा. चल चल बाबा, तू चल इथं चल. बाबा तू म्हणजे बघ तुला भूत लागलं सगळं करतोय. चल आता चाले कामा सोडून इकडे आपसात भांडत राहू द्यात आणि तू तरी काय ह्या दोघांना समजावतोय तो? माधुरी, काय रे मंगा? काय रे काय? आज बंधनावर घडू नाही ते घडलं. काय माझ्या बानं तुझ्या बाशी चांगलं जोरदार भांडण काढलं होतं. चांगलं एकमेकाच्या उरावर बसून भांडत होते. काय म्हणतोस? मी तर भांडण सोडवलं. पण पण कारण काय घडलं? कारण काय रे? का आलास तू इथं? हा माधुरी, हे सापाचं पिल्लू इथं का आलं? पण बाप्पा यात मंगाची काय चूक? चुप, एक शब्द बोल नकोस. चल. बाप्पा तू मंगावर उगाचच ओरडतोस. हे, वर दे हात, चल. मला नको तुझी मदत. जा चालायला. अरे पण असं काय करतोय बाबा? माधुरी आणि मी लहानपणापासून दोस्त आहे. हे म्हणजे तू याद राख, पुन्हा त्या भवानीच्या खोलीत गेलास तर तांगड्या तोडून ठेवीन तुझ्या. असं का म्हणता बाप्पा? मंगा माझ्या बालपणापासूनचा सौंगडी आहे. बालपण गेला खड्ड्यात. मिसरूट फुटलं तरी अजून काचा कावड्याने खेळता. बाहेर झाला तुमच्या गमजा. तुला हे बजावून सांगतो, पुन्हा असं घडलं कानावर खटाऱ्यात भरून बापा सकट गावाच्या बाहेर काढ तुला. ए कुणाचा संसार खटाऱ्यात भरून बाहेर काढतोयस रे? झाला काय तुमचा आपसात भांडते का? कोणाची आहे त्याला? जेवण घ्या त्याला. कोंबडी चोर सारे झाला काय तुमचा? ते राहू दे रे, आधी जेवून घे. चल. धनी, अहो धनी, अहो माधुरीच्या बापाची आणि मंगाच्या बापाची लई भांडणं झाली आहे. असं माझी पोरगी येणार नाही. अहो पण असं झालं काय? हे बघ, विचारू नये, आम्ही सांगू नये. पोरा कुठे झाले एकदम बांध म्हणजे बांध. पण हे बघ उगीच वाढायचं नको. तू जा बघू. काय करायचं? जा जा. बाप्पा इतके वेळ सोयीत खेळलो आणि याच दिवशी काय नको? हे मी सांगतो ना तुला जायचं नाही म्हणून. मी खेळणार होळी. सगळे जाणार आहेत. मी जाणार आहे. मी तुला सोडणार मी नाही. जाणार आहे. बघ कशी जाते. चल आतमध्ये. बाप्पा, चल. मी जाणार
होळी खेळ. बोल लोकं काय? चल आतमध्ये. मला सांग की मी जाणार नाही. जा बस. कशी जात असते बघतो. होळी खेळते म्हणे होळी. कुठं गेली श्रीरंग कुठं गेला र राधा कुठं गेली श्रीरंग कुठं गेला र राधा कुठं गेली श्रीरंग कुठं गेला र चार चौघा मंदी त्यांचा आगळाचा ढंग हे बर्रा मोका साधळानी बरा कावा केला रे राधा कुठं गेली श्रीरंग कुठं गेला 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 रे काळ्या राती कृष्ण झाला काळीच सावली गोऱ्या चांदण्यात गोरी राधा हरपली
दोघांनी बी दिली होल बोळ्या दुनियेला र राधा कुठं गेली श्रीरंग कुठं गेला 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 र झालं येगळच जग आता माझं तुझं झालं येगळच जग इथं दोघा मंदी सण होळी तरंगला रे ए माधुरी अगं उठ अगं उठ बघ सकाळ झाली हे माधुरी खरंच रे रात्र कधी संपली कळलंच नाही मग चल आज उगवत्या सूर्यदेवाच्या साक्षीनं देवासमोर आपण लग्न करूया आता इथं आपल्याला कुणाचंच बंधन नाही पक्षी पक्षी आपल्यासाठी गाणी म्हणतील ह्यो दर्या आपल्यासाठी वासंती वाजवेल आणि ढग आपल्या डोक्यावर मांडव घालेल बस मी तुझी आणि तू माझं चल हळू 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 अरे मग थांब माळा घ्या फुलांच्या आपण देवाच्या समोर एकमेकांच्या घरात माळा घालूया माळा कसला घालते हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी ते मग तरी पण फुलांच्या माळा घालायच्या असतात तू घे बघू आपण दोघं म्हणजे दोन दोन दे दोन हे घे शाबास Just a minute. Thank you. Best stop लगा. फोटो रंगीत का मी असतो ना याचं कशाला आगा पण जीव माझा घाबरतो बाई ग हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग माझ्या पाशी ये ग
अशी माझ्या पाशी ये ग अशी हित कुणी बी बघायला नाही ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. देवी एक वीरा मला ग पावली एक सुरमई जाळ्यात गावली. देवी एक वीरा मला ग पावली एक सुरमई जाळ्यात गावली. सारंगा मी राजा तुझा सारंगा मी राजा तुझा माझ्या मिठीत मिटून जाई ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. वरमाडाची झुलते झावळी माझ्या फिरतीची तुला गसावली. वरमाडाची झुलते झावळी माझ्या फिरतीची तुला गसावली. लाट काठाला येऊन भिडते तशी तुझ्या गळा मीर पडते. लाट काठाला येऊन भिडते तशी तुझ्या गळा मीर पडते. इथे फिरते मी माग पुन्हा इथे फिरते मी माग पुन्हा मीच मला लाजून जाय ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. आभाळ धरतीला भिडलं तस मन तुझ्यावर दळ. येड आभाळ धरतीला भिडलं तस मन तुझ्यावर जडलं. राजा राणी वाणी नांदू तिथं राजा राणी वाणी नांदू तिथं मग सुखाला कमती काय ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. हसू नको गालात लाटांच्या तालात जीव माझा घाबरतो बाई ग. उजाडलं की ग समजलंच नाही. उठा उठा बघा कुठं आलाय सूर्य. चल यायला तुझ्यावर चॅप्टर केस भरतो. माझ्या पोरीला फूस लावून पळवून नेली काय तुझ्या पोरानं. पळवून गेला तुझी पोरगी का कुक्कलं बाळ होती का तिच्या हातात गुळ खोबरं दिलं तर चांगला धडधाकट पोरगा बघून पळून गेले ती. अरे कसला आलाय धडधाकट माकडासारखा छपरावर चढून पळवून नेली काय माझ्या पोरीला.
माकडाच्या अवलादीचं हे काळतोंडिया कुणाला माकड म्हणतीयस? ए तुला तुला म्हणतोय हे जास्त बोलला असतात नरडा दाबीन. अंगाला हात लावून बघ, दात काढून घशात घालीन. काय भांडत बसलाय का? अरे झालं गेलं इसरून जावा आणि तुम्ही तिला सोन म्हणा आणि तुम्ही जावय म्हणा फार तर. कोण जावई? तुझ्या जावयाच्या. आजपासून माझी पोरगी मेली असं समजतो. अरे इथं कुणाचं खेटर रडलंय त्या उठवळणीला सून म्हणून गेला. अरे आजपासून मी माझा पोरगा मेला असं समजन. अरे जा जा, आजपासून मी माझी पोरगी मेली असं समजतो. दोन्ही बी शाळेच झालं. कमाल आहे बाबा या लोकांची. मंगा बघितलं? कुणाच्या तरी पूजेची फुलं आहेत. आपण कोटं बनवून या फुलाने सजूया. तिथे आपण लहानपणी बांधत होतो तसा. हो ग अगदी तसं. माधुरी तू थांब, तू स्वस्त बस. तुझं कोटं मी बांधून देतो. चांगलं बांधा. अरे बघ तरी कसं फर्स्ट क्लास बांधून देतो ते. शाबाश शाबाश. फुलं घे. फुलं लावायला तू मदत करा मला. शाबाश शाबाश. ह्या फुलांनी छान दिसेल नाही? अगं बघ तरी कसं सुंदर दिसतंय ते. आता सावकाश काढा पाय, सावकाश. बघितलंस मंगा, माझं कुठं कधी पण बांधलं जात नाही. नेहमी असं मोडतंय. जाऊ दे ग, चालायचं. कशाला नाराज होतेस? चल सावलीत बसूया आपण. चल. बस. मंगा, एक विचारू. आपण असं समुद्र काठणे किती दिवस भटकणार? काहीतरी डोक्यावर सावली पाहिजे. मंगा, आपण समुद्राकडे एक लहानशी झोपडी बांधूया. कसं शक्य आहे? माझ्याकडे दिडकी नाही. घर कसं बांधणार? ते खरंच आहे म्हणा. मंगा, ए मंगा, मंगा, ते बघितलं? चिमणीचं घरट किती छान आहे ना. एवढीशी चिमणी पाखरं आपल्या पिल्लांसाठी घरट बांधतात आणि आपण तर चालती बोलती माणसं आहोत. ते खरं. चिमणीला घरट बांधायला पैसे नाही लागत, आपल्याला लागतात. आणि ते पैसेच माझ्याकडे नाही आहेत. मंगा, एक विचारू. रागवू नको. हा बघ, रागवतो बघ. मी बुधाकडे जाऊ? बुधाकडे? बुधाकडे जाते आणि पैसे आणते. नाही, त्याच्याकडे नाही जायचं. का? तुझ्या मनात शंका आली ना? हे बघ, तुझ्या मनात असं का आलं ना, तर मला सरळ समुद्र ढकलून दे. ए रागवलास? ए हे बघ, आपल्या मित्राकडे जायला खरं तर भीती वाटू नये. आणि आपला बुधा किती शांत, किती सज्जन आहे. हा, तो शांत आहे, सज्जन आहे आणि मी नाही. तू मवाली आहेस. काय म्हण? मवाली. आणि म्हणूनच मला आवडतोस. असं रागवतोस, बेभान होतोस, मला मारतोस ना, म्हणूनच मला आवडतोस.
अरे माणसाने असंच असलं पाहिजे, समुद्रासारखं खळाळणार, बेभान होणार. मी जाऊ बुधाकडे? एकटी जाशील? मग काय तर मी घाबरते. आणि तू आहेस ना माझा रक्षण करता, अदृश्याचा. जाऊ? लवकर ये, वाट बघतोय मी. धनी, अहो धनी, फुलं आणलीत? आणलीत की. बरे माधुरी खाली आली या. माधुरी वहिले. माधुरी थांब थांब थांब. माधुरी, ज्योतिबा फुलं आण. आणतो जी. हे घ्या दे. आता ये माधुरी. बुधा, हे रे काय अशी फुलं कशाला उधळलीस? फुलं? अगं माझ्या माधुरीचं स्वागत करतोय आज. अगं माझ्या घरी येतेस तू, होय तर? बुधा, अरे हे रे काय तुझा हात का करतात तू? अगं अगं तू तू आलीस ना, आनंद मनात मावे ना माझ्या. चल ना. थांब थांब माधुरी. बुधा, आज चाललंय काय तुझं हे? अगं बाई, काय सांगायचं तुला. तू येशील म्हणून रोज बैठकीवर फुलं ओतून ठेवत्यात आणि आपण मात्र चटईवर झोपत्या. अगं मग काय सांगतोय तर बघ तरी, साऱ्या घरभर तुझेच फोटो लावून ठेवल्या. माझेच फोटो? बुधा, काय रे वेड्यासारखं? खरं म्हणजे मी वेडाच आहे. माझ्या माधुरीचा. अगं किती दिवसांनी आलीस माझ्याकडे, वहीच तरी. नको, मी आले होते उभ्या उभ्याच तुझ्याकडे मदत मागायला. मदत? अगं हे जे सगळं आहे ते तुझंच तर आहे. बुधा, मी आणि मंगाने लग्न केलंय. लग्न? म्हणजे तू तू आणि मंगाने लग्न केलंय? त्याला घरी थारा नाही आणि मलाही नाही. लहानशी झोपडी बांधायची. आम्ही झोपडीत राहू, मजुरी करू. पण पण तू तरी आम्हाला मदत पाहिजे. आमच्याजवळ तर काहीच नाही. मित्र नाही, पांघरूण नाही, भांडी कुंडी सुद्धा नाही. माझ्याकडे येऊन राहा. नाही बुधा, नाही. मंगा नाही यायचा. का माधुरी, लहानपणच्या सगळ्या आठवणी विसरलीस? नको बुधा, नको त्या आठवणी, नको. म्हणजे मी मी कोणीच नाही का माधुरी? अरे म्हणून तर आले मी तुझ्याकडे. तू तिराईत असतास तर आले असते मी मदत मागायला. किती पैसे पाहिजे तुला? 500 रुपये. त्या चाव्या आणि ते कपाट, तुला हवे तेवढे पैसे घे. नको बुधा, तुझ्या हाताने दे. का? म्हणजे नाही बुधा, नाही. बुधा, बुधा मला समजून घे.
1000 रुपये पुरतील. माधुरी, पुन्हा कधी लागले तर हक्कानं मागून घे. येशील ना? हा बुधा, जाऊ मी. पुन्हा कधी येशील? येईन. संकट आलं की. संकटात नेहमी देवाची आठवण होते नाही? माधुरी, देव होण्यापेक्षा माणूस होणं जास्त चांगलं नाही? अंगासारखं. बुधा, जाते मी. थांब माधुरी, एक क्षणभर तरी इथं बैस. अगं निदान या फुलांना तरी तुझा स्पर्श होऊ दे ना. बुधा, बसले. आता जाऊ. हो, मंगा वाट पाहत असेल ना? हो, येताना म्हणाला होता लवकर ये, मी वाट बघतो. पण माधुरी, त्यानं तुला एकटीला येऊ कशी दिली? बुधा, त्याचा विश्वास आहे तुझ्यावर, तुझ्यावरही आणि माझ्यावरही. जाते मी बुधा, सांभाळून राहा. माधुरी, माधुरी, आता कुणासाठी जड जीवन ओढत राहू आणि कशावर जगू? माझ्या आठवणीवर. बुधा, माझी आठवण सदैव तुझी साथ करेल. माधुरी, इतकं निरपेक्ष प्रेम खरंच करता येतं का ग? तुला येईल बुधा, तुला येईल. आणि सांगू, खरं प्रेम मोबदला मागत नाही. माधुरी, माधुरी, हे कठोर धडे तू मंगाला का देत नाहीस मग? त्याच्या मनाची एवढी उंची नाही बुधा. उंची? माधुरी, ही उंचीच काळीच पोखरते ग, काळीच पोखरते. बरंच चल बुधा, मला दारापर्यंत पोचवणार ना? माधुरी, घरी आलेल्या सुवासिनीला जाताना कुंकू लावायची पद्धत आहे. बुधा, बुधा. काय ग? काय पाहिजे तुला? खारका. खारका तुला ग? मला पण खारका. तुला खारकत? अरे सगळ्यांना खारकत. बरं केवढ्याचे पाहिजेत? 4 आण्याच्या. हो. तुम्हाला पाहिलं की नाही की माधुरी, बुधा, मंगा यांची आठवण येते ना लहानपणीची. त्यांना पण खारकाच आवडायच्या. घ्या, जा. आणि हे बघा, वाटून घ्या सगळ्यांनी, भांडण करू नका. जा. बुधा, तर तुझीच आठवण काढली होती. का? अरे तुम्हाला जशा लहानपणी खारका आवडायचे की नाही, तशी आता ती 3 मुलं गेली, त्यांना पण खारकाच आवडतात बघ. किती यायचे रे लहानपणी तुम्ही माझ्या दुकानात? आजीचं दुकान म्हणजे जणू घरच झालं होतं. संपलंय सगळं ते आता आजी. आता उरल्यात फक्त आठवणी. असंच असतं, कधी भरती कधी ओहोटी, असं उदास होऊन कसं चालेल? आणि हो रे बाबा, हल्ली तुम्ही जेवत नाहीस, खात नाहीस, सारखी माधुरीची चित्र रंगवत बसतोस म्हणे. माधुरीला माझ्याविषयी काहीच वाटत नसेल? अरे वाटत कसं नाही, तू जेवत नाहीस, खात नाहीस हे तिनेच तर मला सांगितलं. आणि म्हणाली, आजी तू तरी त्याची समजूत घाल, सारखा माझ्या चित्राकडे बघत बसतो. मी काय करू आजी? खरं सांगू बुधा, माणसाला दैव बदलता येत नाही आणि ते बदलतही नाही. ते वाटायला येईल ते शांतपणे भोगल्याशिवाय दुसरं काही करता येत नाही. पण आजी, मी खारका खा, तोंड गोड कर आणि जा. खेळ.
दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. काडी एक आणून छत पिसाच घालून. काडी एक आणून छत पिसाच घालून. एक फक्त बांधूया बांधूया. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. करू अंगत पंगत जन्म जन्माची संगत. करू अंगत पंगत जन्म जन्माची संगत. एकमेकाच होऊया होऊया. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. थकू भागू नये शीला मला दारात बघशीला. थकू भागू नये शीला मला दारात बघशीला. शिनवा घेऊया. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार. ला 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 ला. ला 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 ला. ला 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 ला. बुधा ए बुधा अरे असा का उभा आहे तिथं? इथे आजी माधुरी नेहमी या वाटेनं जाते. हा. ती दिसावी म्हणून उभा होतो. अरे मग बोलायचं तरी तिच्या बरोबर. नाही आजी, ती नुसती दिसली तरी पुरे मला. खरंच काय जगा वेगळं प्रेम आहे तुमचं, काय कळत नाही. बरं झालं आले. अगं भूक लागली आहे, भूक लागली आहे ग. अगं इतकी भूक लागली, घर खाऊन दार तोंडी राहावं इतकी भूक लागली आहे ग. बरं बाबा वाढते. लवकर बस ना, कितीच गडबड, सगळ्या कामात गडबड. जेव. काय रे, काय केवढं आणलंय ना, राखलंयस ना? पुष्कळ ठेवलंय. आणि सांग, तू जेवण इथं ढेकर दिलीस ना तरच माझं पोट भरतं. असं ना, मला माहितीये ते. लागला का मला घर सोडवायला? आधी पुरुषांनी जेवायचं. आपण एवढं एक सावका जेव. 1 2 3 4 5 6 7 घे. चाल फुटला आता अंगठो. आता अंगठो लावता साले आमच्या मुळावर उठले. दादा घेऊन येतात. नमस्कार.
काय झालं ग? काय झालं? चक्कर उठ. हात चल, हात चल. चल. सावकाश सावकाश सावकाश. हा बस बस. काय काय झालं का तुला एकदम? काय झालं? काय नाही, सकाळपासून सारखे ओकर व्हायला लागले. ओकर होत? मग चला आपण असं करूया, डॉक्टरकडे जाऊया. चला आपण. डॉक्टरकडे? हा नको. का? तू असं का? आजीला बोलवणार. आजीला बोलव. बर मी आजीला घेऊन येतो, तू बस. हा काय रे रामा, हो. आणलंस का सगळं व्यवस्थित? हो समजा आणलं. जा नेऊन ठेवा. बर. ए आजी आजी, माधुरीला सकाळपासून काहीतरी होतंय ग, उलट्या होतायत, बरं नाही. तू चलला बघायला. हो येते. ए रामा हो. इकडे हे बघ, मी मंगाच्या घरी जाऊन येते. बरं, हा? बरं. तू इथे लक्ष ठेव. हो, हो. आणि हे बघ, यांच्याकडून 90 पैसे घे आणि त्यांच्याकडून 50 पैसे घे. बरोबर, तुम्ही काय बी काळजी करू नका, समधी व्यवस्था करतो मी. हा, जा. आलेच मी. ए, आणखी काय पाहिजे तुम्हाला? एक चार. बरोबर. आई ग. माधुरी, ए आजीला घेऊन आलोय मी. आजी आजी, तूच विचार तिला. हा माधुरी, काय झालं ग बाई? अगं काय झालं ते मला पण सांगत नाहीये. डॉक्टरकडे जाऊया म्हटलं तर ऐकत नाही, म्हणते आजीला घेऊन ये. आजी मी सांगू तुला, हिला अजीर्ण तर झालं असलं पाहिजे, नाही तर खाण्यात काही ते गेलं असलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया. चल. तू जरा ग बस रे. अगं पण कालपासून मी काही खाल्लेलं पण नाहीये. किती बडबड. दवाखान्यात घेऊन जाऊया. माझा ऐक. तू जरा बाहेर जाऊन उभा राहा बघू. मला कोणी काहीतरी सांगा तरी. मला काही तुला साधं दिसत नाही. हा बापरे. बाहेर बाहेर. मी जातो, पण तू विचार हा तिला. मला सांग, काय काय होतंय तुला? आजी, चक्कर आल्यासारखे होते. काय खाऊसच वाटेना बघ. अन्नावरचे मनशाच गेल्यासारखे झाले. असं थोडा मग मगाच सांगायच नाही व्हय त्याला. ता मला सांग, काय खावंस वाटते तुला? खाऊस खारका. खारका? अगं मग मगाच सांगा नाही मंगाकडनं. उगत घाबरी. ए, आजी माधुरीला काय होतंय ग? काय होतंय? आणि खारका का मागू तुम्ही खायला? सांगते, हा? कान कर. अरे तू बाप होणार आहेस, बाप. माधुरी, ए माधुरी. ए मी बाप होणार आहे आणि तू लागलं. ए मला सांग, तुला मुलगी होणार की मुलगा? तुला कोण आवडतं? मला मुलगी हवी, थेट तुझ्यासारखी. हं? मला मुलगा पाहिजे, हं? तुझ्यासारखा अवखळ. ऐक माधुरी, ये माधुरी. आजी, अगं काय गडबड आहे? काय नाही आजी, कळा सुरू झालं तो पोटात. म्हणजे गुदरी कशाला शिवायला घेतल्यास, चांगलं पातळ फाडून? येणाऱ्या बाळासाठी वाटतं. नाही, बाळाच्या बापासाठी. म्हणजे अगं आजी, मला पांघराला घरात चादर तरी आहे, तो उघडाच झोपतो. मंगासाठी व्हय? आजी, आई, आई. माधुरी, अगं थांब, मंगा आला वाटतं. मी दार लावून घेते. मंगा, हे बघ, तू बाहेर पुरीच्या पोटात लय दुखा लागले. मी बघते अगं काय पण आजी, करायचं. मला सांग थांब रे बाबा. आजी, अरे देवा, मी हाय ना मग. काय करू बाई? आजी, जोरात जोरात कळ दे. जोरात. देवाचं नाव. आजी, अरे देवा. शहाणी बाई, देवाचं नाव. देवाचं नाव. नाही आजी, ना. देवाचं नाव. आले 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 ललू नको ललू नको. ए माधुरी सांग, तुझ्यासारखा दिसतो का माझ्यासारखा? तुझ्यासारखा. अरे आज त्याचं नाक बघ, बरोबर तुझ्यासारखा आहे. तुझ्यासारखा दिसतो. नाही रे बाबा, नाही तुझ्यासारखा. ग, तू कोणालाही विचार. पुरं करा, तुम्हा दोघांसारखा द्या. ओ, गुटबाई माधुरी, खाऊन घे 2 घास. मी तूप भात आणलाय. मंगा, बारस जोरात झालं पाहिजे. आज कोण वार? मंगळवार. येत्या गुरुवारी 1/4 महिना होईल नाही? आता जातो ना त्या डिसूजाकडे, बघ कसं थाटात वारस करतो ते. डिसोजा रे, डिसोजा, बोट इली रे. अरे हो आमका पत्तोच नाही. येऊन जुन्ना झाला, 4 दिवस झाला. बोट केव्हा येणार रे? आता इतकी घाय काय? इल्यासारखे 4-5 दिवस राहा, आंबे खावा, गरे खावा, ताजे ताजे मासे खावा, आपली तब्येत सुधारा आणि मग जावा.
माझ्या तब्येतीत काय झालं असा आत्ताच खराब झाली हो या 4 दिवसात. दिसता 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 मोठी वळणं. तरी पण तुम्ही 4-5 वर्षापूर्वी इल्लास ना, त्याच्यापेक्षा आता तुमची तब्येत छान दिसता, अगदी फुललेल्या गुलाबासारखी. अरे बाय. होय. पण आता काय उपयोग 4 दिवसात काटे येलो या गुलाबात. पण मोठी वळणार अगदी बोट 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 खंत. बोट काय करीत राहतास चंद्राबाई? बोट जर इली नाही ना तर तुमच्यासाठी स्पेशल शिडाचो पडाव सोडीन. पडावात तुम्ही आरामशीर बसा, मी आपलं होल्लो मारीन. डिसोजा शेठ, तुका आता हा येऊकच होया आता. हा एक काम होतं म्हणून आलो. कसला काम? अंगावर पैसे पाहिजे होते. मिळाचा नाही. पोराचं घरी बारसा आहे माझ्या. अरे 1200 असाल नाही तर 12व्या असाल, त्याच्याची माका काय कर्तव्य? डिसोजा, ए आवाज चढवू नको, तुझ्या आवाजात मी घाबराचे नाही. ऍडव्हान्स मिळाचा पण नाही. का? का तुझी मागची मारलेली फाईट माका वसूल करूची. आलो माझ्या ऑर्डर उभाब करता. मी ना भीताच कसलं घाबरतच नाही मी. अरे ए नको ए नको. अरे काय मारतो मेरा नको मारू नको. हे नको हे नको हे नको हे नको हे मी घराकडे सांगणार नाका तोंडात पाणी गेला माहिती काय करतो काहीतरी बुडा मी असते. बघितलं असला जवान पाहिजे आपल्या हॉटेलच्या गल्ल्यावर. तुम्ही कसले कामाचे ना धामाचे दुश्मन खाल्ले अन्नाचे. बघता काय माझ्याकडे परत इकडे आधी. शाब्बास, आता अगदी बरं वाटलं, नाहीतर अगदी कंटाळा आला होता. हो काय रे, तुला पगार किती मिळतो? काय मिळणार बाई? मिळतात 100 रुपये बस. माझ्या बरोबर मुंबईला येतस, चौपट पगार देईन मी तुला. हो, हे घे 200 रुपये. 200? अरे तुझ्या घरात बारसा आहे ना, असू देत. हे घे आणखी 200. तू 200 रुपये दिला? मध्ये मध्ये बडबडताय लवकर यायचं. हा नको आपल्याला हे पैसे. मला सोडून जाऊ नकोस मग. मला माझ्या बाळाला उघड्यावर टाकून घरापासून दूर जाऊ नकोस मग. कसला यायची ना, गरिबी फेकून दिली पाहिजे. रोज 30 झोपडी, 30 भाकरी, 30 भाजी. 30 भाकरी 30 भाजी तुझ्या सवासात मला अमृतासारखी लागते रे. हे बघ, मी काम करते, मी पैसा मिळवते, पण मंगा तू मला सोडून जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस मंगा. माधुरी, मी तुला मंगा, तू जर मला सोडून गेलास तर मी तुला मारून जाईन मंगा. मी मारून जाईन. मला सोडून जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस. हेच ते लागली रडायला. तुमचं रडणंच पुरुषांच्या मार्गात आडवं येतं. तुम्ही बायका म्हणजे पुरुषांच्या पायातली बेडी आत बेडी. माधुरी, मी तुला सांगून ठेवतो, काय वाटेल ते झालं तर मी जाणार म्हणजे जाणार. मंगा, कोण आहे? नमस्कार वाणी दादा. अरे किती महिने ऐकायचे तुझे? आज 4 महिने झाले. अरे पैसे देता येत नाही तर अफू खाऊन जीव द्या. हा, किती झाले तुमचे पैसे? 200 ना? हा, हे घ्या आणि चला. बघितलंस, इतर रोज हेच ऐकायचं ना. अगं गरिबीला या जगात काही किंमत नाहीये. या जगात पैसा असेल ना तर सगळं काही आहे. पण तुला नाही पटणार. तुला किती पटवून सांगितलं तर तू रडणार. त्यांच्यासाठी काहीही करा. बसा, आमचं काय होतं, इथंच बसून कुजूया आपण. आज हा दारात, उद्या तो दारात. उद्या ह्याचे पैसे द्यायचे, तुझ्या त्याचं तोंड चुकवा, परवा याचं चुकवा. नाही तुला नाही पटणार. मंगा, ए मंगा, अरे असं काय करतोस? जेवणाने काय केले? एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. मला नाही जेवायचं. मंगा, ए मंगा, तुझा मी नाही तुझ्या मार्गात आडवी येणार. कुठेही आहेस, सुखातच म्हणजे झालं. खरं बोलतेस का त्राग्यानं?
सांगते. माधुरी, खरंच जाऊ मी? हा, जा. माझी नको काळजी करूस. तू स्वतःला सांभाळ. आणि काय पाहिजे? माधुरी, हा माधुरी, हा आपला दोघांचा फोटो. हा पण रंकेत ठेव. रोज रात्री झोपताना आपल्या दोघांचा फोटो बघेन, तुझी आठवण काढत झोपेन. मंगा, जपून राहा. हे किती काळजी करतेस? तसं नाही रे. तू नाहीस तर काहीच नाही. घराला घर पण नाही. मला फार आठवण येईल तुझी मंगा, फार आठवण येईल. हे बघ, तू लवकर ये. दिवाळीला नक्की ये. ए, तू काय कर माहितीये? सगळ्या घरात दिवे लाव आणि माझी वाट बघ. येताना आपल्या सोन्याकरता नवीन कपडे आणीन. तुला तर दागिने असे मडवून काढीन. ए, तुला दागिने कुठले आवडतात? सोन्याचे का मोत्याचे? तू आजपर्यंत दिलेस ते सोन्या मोत्याहून अधिक आहे. तू लवकर ये मंगा. अरे तूच माझे सर्वस्व. हे हे आपला बाळ उठला का ग? तो आपल्या बरोबर केव्हा जागा झाला. अरे चोरा, तुला समजलं काय? बाबा गावाला चाललाय, समजलं काय? तुला ना मी छान छान कपडे आणीन, खाऊ आणीन आणि काय काय आणीन. झाली बांधाबांध? झाले. माधुरी, बाळाला जरा घे, मी आजीच्या पाया पडतो. नमस्कार करतो. औक्षवंतो, थांब, अंगारा लावते. सुखी राहा. आजी, मी गेल्यावर माधुरी आणि बाळाकडे लक्ष दे. हा, काय बी काळजी करू नकोस. तू जपून राहा म्हणजे झालं. येतो. चला मंगा, दिवाळीला यायचं बरं का? मी आधी सोन्या तुझी वाट बघेन. थांब मंगा, गोधडी द्यायचीच राहिली. अरे तुझ्यासाठी रात्रीचा दिवस करून पोरीनं गोधडी शिवली. ओले ओले ओले. मंगा, तुझा मंगा, मंगा, तुला लहानपणी बदाम आवडायचं ना? हे तुझ्यासाठी आणलेत. घे. अबे हो, जल्दी साफ करो और अच्छी तरह करो. हो हो. अरे हे लडदू, जेव्हापासून साफ करतो लवकर लवकर साफ कर. साफच करतोय मी. अरे काय करतो काय? का हो तुम्ही त्याला सारखे रागवत असता? पहिलवान, ओ मी काय बाईसाहेब? पहिलवान, कामाची माहिती होईपर्यंत जरा शिस्तीने घ्यायचं बरं का? फार तकलीफ घ्यायची नाही. हा, सगळीकडे फक्त नजर ठेवायची. एवढंच काम? हो, तूर ते एवढंच. हे काय? असू दे. हो, पण मी अजून काम काहीच केलेलं नाहीये. एकदम. हे बघा, तुमच्यावर मला एकदम कामाचा बोजा टाकायचा नाही काही. हळूहळू हळूहळू सांगेन मी काय करायचं ते. लो बिल्लो. इधर उधर क्या देखता है? बिल्लो. एक भी है. 9 रुपया.
मैंने 100 रुपए की नोट दी थी। 100 रुपए का 20 रुपए का नोट दिया। मैंने 100 रुपए की नोट दी थी। खरा बोलो 20 रुपए दे। तुम झूठ बोलता है। तुम झूठ बोलता है। हम बोलता है, तुम झूठ बोलता है। मैंने 100 रुपए की नोट दी थी। 20 रुपए का नोट दिया था, हम बोलता है। दादागिरी करता है तू? तुम दादागिरी करता है? अरे गर्दन तोड़ दूंगा। अरे क्या गर्दन तोड़, कोमड़ी है क्या? बटन तोड़ेगा, बटन तोड़ेगा तो मारेगा बोलता है। पहिलवान बघा काय म्हणतोय तो. अरे गर्दन छोड़ो, गर्दन छोड़ो. अभी बताता हूँ. छोड़ त्याला. अच्छा तुम आ गए बच्चों. चाकू घे तुझा आणि परत इकडं आलास तर तंगडं मोडून ठेवीन, लक्षात ठेव. शाब्बास, तुझ्यासारख्या दणकटाची जरूर होती मला. ए माधुरी, तुला म्हटलं होतं ना मी खूप पैसे कमवायचे म्हणून. आज आल्या आल्यास मालकिणीने 200 रुपये दिले. पैसे मिळायला लागले ना, मग बघ तुला आणि बाळाला सोन्याने मडवतो की नाही. ए पहलवान, हा काही नाही. हे कपडे बाईनी पाठवलेत, हे आता काढायचे, हे उद्यापासून हे घालायचे. क्या बात है. वा पहिलान वा. साखरेचं खातो त्याला देव देतो म्हणतात तेच खरं. चला माझ्या बरोबर. कुठं? अहो चला तर खरं. खमॉन. अहो बाई, नाश्ता नाही केला? तो खा तुम्हीच. शेवटाला आमच्या नशिबी उष्टी पत्रावळच. जिलंबर चिवडतच खात आलोय. पहिलवान, आजपासून तुम्ही या काउंटरवर बसायचं. हा मी? हो. हा सगळा खजिना मी तुमच्या स्वाधीन केलाय. तो नीट सांभाळायचा. या. हो पण आहो नाही आणि बिहो नाही. बसा बसा. हो. आणि मी काय करू? तुम्ही वेटरचे कपडे घातलेत ना, बरं केलं. जा आणि गिरायकांच्या ऑर्डर घ्या. अहो पण आता आणि अहो पण काय? हे राहिलं. आता का थांबलात? जा ना. जातो ना, पण तो डाव्या बाजूचा ड्रायव्हर नीट उघडत नाही. माहित आहे मला. आता हे सगळं मी तुमच्या हवाले केलंय. हे नीट सांभाळायचं. हा हमको थम्स अप नहीं मांगता, ठंडा बियर मांगता. हाँ, ठंडा बियर मांगता तो बाहर नहीं अंदर जाना मांगता. हमको इधर मांगता. ए बाबा जरा ठंडा से बात करो. बियर बाहर नहीं मिलता, अंदर मिलता है. अबे मच्छर के औलाद. दो बाटली का 3 रुपया. हमसे बात करता है करके. आजा बच्चों आजा. बहुत दिन से शिकार नहीं मिला था. आजा बच्चों.
शाबास. हे कशाला? आता कशाला असून दे. आलेले शोनी ती अजून जागाच आहे. हा, आपल्या बाप्पाची वाट बघतो आईसारखी. आता दिवाळी आली ना की तुझे बाप्पा येणार. येताना माझ्या सोन्याला सोन्याची साखळी, रुपयाचं वाळं, मोत्याचा कंठा सगळं घेऊन येणार आणि पेटी भरून एवढी एवढी खेळणी आणणार आणि मोमो कपले येतात माझ्या सोन्याला. अलेले अलेले सोनीली ती माझी. क्यों भावना सोया नहीं अभी तक? नाही, आता झोपणार आहे. कुठे गेला होता? मैं जरा पिक्चर देखने के लिए गया था. वो चोरी मेरा काम. ए, ये रोज रोज तुम किसका फोटो देखते हैं? हा, माझा आणि माझ्या बायकोचा फोटो आहे. अच्छा, बायको आहे तुम्हारी. हा, हे खूप वाट बघत असेल माझी, खूप आठवण काढत असेल. मी तिला सांगितलंय या दिवाळीला नक्की येईन म्हणून. वाह, तो अब दिवाली का जाने वाला है. हा. बाई, आज मला जरा रजा हवी होती. ते दिवाळी आली आहे ना, बायको करता, मुला करता काही खरेदी करायची आहे मला. मग सरळ सांगा की पैसे हवेत म्हणून. आहो, सगळी तिजोरीच तुमच्या हवाली केली. तुम्ही फक्त हात घालायचा आणि किती पाहिजेत, केवढे पाहिजेत तेवढे घ्यायचे. थांबा हा, घ्या 500. एवढे पुरतील ना? हे तर झालं. आता काय राहिलं? हा, दुकान ना, बरोबर. हा, चांगली जाड अशी द्या. हा, ए माधुरी, आपल्या बाळाकरता किती खेळणी आणली आहेत बघ. तू मला म्हणाली होतीस ना बाळाकरता कर्दोळा हवा म्हणून. थांब तुला दाखवतो. छानसा कर्दोळा आणलाय तो. बघ, आहे की नाही मस्त? अरे चांदीचा आहे, चांदीचा. चला, ताबडतोब बाईने बोलावले. आता एवढ्या रात्री काय काम करलो? आता आहे का? अरे बाबा, काही काम रात्रीचे असतात, काही दिवसाचे असतात. उगाच लांबड लावू नको. चला. बर, तुम्ही चला, मी आलो. एवढ्या रात्री काय काम काढलं? बाई आले ना. हा, आले. मग आता तुम्ही जाऊन बाहेर थांबा. मला बोलवलं? हो ना, काय काम होतं? सांगते ना, सांगते. अहो,
मला झोपच येत नव्हती. सारखी तुमची आठवण येत होती. बरं का, आजपासून ही माझी खोली ना तुमची खोली. तुम्ही इथंच राहायचं, इथंच जेवायचं आणि इथंच झोपायचं. चंद्रिकाबाई, मी आबरूदार सरळ माणूस आहे, रस्त्यावरचा मावाली नहीं. बॉस, ये हरामजादे ने मुझे मारा था. अच्छा, क्यों बच्चों, इसको क्यों मारा था तुमने? बोल बोल, बॉस के सामने बात कर. अरे बोल. बोल, अरे बोल. हरामजादे, बॉस, इस हरामजादे को पानी में फेंक दे. फेंक दो उसको. बॉस, पुलिस, डाल दे उसको. भाग, जल्दी. आत गए साले. अहो साहेब, पकडा पकडा त्याला. हा हरामखोर पण त्यांच्यातलाच आहे. असं बस दे आता खडी फोडत चांगला. चला हो. चला. शक्य नाही. मला म्हणाला होता मी घरीला येईल, जाऊन तू माझी वाट बघ, मग सांगायचे. माझा मग मला कसं सोडून जाईल. नाही मला सोडून जाईल. पण माधुरी, अगं त्याचा फोटो छापून आलाय, ते खोटं कसं असू शकेल? खोटं, एकदम खोटं, एकदम खोटं. माझा मंग मेलेला नाहीये, माझा मंग जिवंत आहे, माझा मंग जिवंत आहे. देवा, तू तरी सांग देवा, माझा मंग जिवंत आहे ना? सांग देवा, माझा मंग जिवंत आहे. माझा मंग मेलेला नाहीये देवा, माझा मंग मेलेला ज्याच्या त्याच्या नशिबी लिहिले ते न कधी टळले, ते न कधी टळले. मानसा दैव कुणा कळले, मानसा दैव कुणा कळले. ज्याच्या त्याच्या नशिबी लिहिले ते न कधी टळले. मानसा दैव कुणा कळले, मानसा दैव कुणा कळले.
वेड्या जीवा खंत कशाला, वेड्या जीवा खंत कशाला, दुःख थांबले तुझ्या उशाला, दुःख थांबले तुझ्या उशाला, तुझ्या फाटक्या झोळी मधून सुख सारे गळले, सुख सारे गळले, माणसा दैव कुणा कळले, माणसा दैव कुणा कळले. दैव कुणा कळले, माणसा दैव कुणा कळले, माणसा दैव कुणा कळले. तुझ्यासाठी आणि मुलासाठी दिवाळीचं फराळाचं घेऊन आलोय मी. हे बुधा, मंगा जोवर होता तोवर तुझं इथे येणं कुणाला वावका वाटलं नसतं, पण आता काय वाटेल. पण माधुरी, आज दिवाळी घरी राहावे ना एकट्याला, म्हणून आलो. नाही बुधा, आता तुझं इथे येणं बरं दिसणार नाही. जा तू. ठीक आहे, पण मी हे आणलंय एवढं तर घेशील. बुधा, माधुरी, बुधाला असं टाकून का बोललीस? अच्ची, आता बुधाचं इथे येणं बरं दिसणार नाही. लोक काय काय उठवतील. नाही माधुरी, तो बिचारा अजून तुझ्यासाठी लग्नाचा थांबलाय. अच्ची, हे बघ, मागचं सगळं यायचं आणि त्याच्यावर लगीन कर. माझा मगा जेवण, माझा मगा जेवण. चिपाट आलो बाई. काय आपण या पैलवानाचा जामीन भरून आपण त्याला सोडवला तर आपण त्याचा जामीन भरायचा? काय हरकत आहे? जगाच्या दृष्टीने तो मेलेलाच आहे आणि आता तो मासा माझ्या गाला आपोआप लागेल. आपण त्याचा जामीन भरूया. आपण सही केली? हो केली. हे सही कर. मला सही येत नाही साहेब. अंगठा लाव. चला पैलवान. मग काय ठरलं पैलवान? मुकाट्याने हॉटेलमध्ये राहायचं हे सगळं तुझंच आहे? नाही नाही, मला माझ्या गावाकडे जायचंय. गावाकडे जायचं? हो. हा पेपर वाच, त्यातला फोटो बघ. जगाच्या दृष्टीने तू मेलेला आहेस. कोण म्हणते मी मेलेला आहे? मी तर जिवंत आहे. अरे बाबा, तेच सांगतोय. तुझी राहिलेली ट्रम तो शफी मोहम्मद घेऊन पळाला ना, अपघातात सापडून गेला. प्रेताची ओळख पटली नाही, सगळ्यांना वाटलं तूच मेला. नाही नाही, मी जिवंत आहे. मी नाही मेलेलो. मी जिवंत आहे. मला माझ्या गावाकडे जायचंय. हे थांब, चाललास कुठं? त्या अंगावरचे कपडे दे अगोदर काढून. हे घे तुझी लक्तर आणि ही तुझी गोधडी.
दूध आले आले द्या. हे बघा आजपासून दूध बंद हे सांगायला आलोय. अहो असं वायदे किती ऐकायचं. दिवाळीला पैसे देतो म्हणाला होता, दिवाळी कवाच संपली. असं प्रत्येकाचा वायदा ऐकत बसलो तर धंदा बंद करून बसावा लागेल. तेव्हा दूध बंद, समजलं? अहो दूधवाले, हा किती पैसे राहिले त्यांचे दूध? चांगले 50-55 रुपये राहिलेत. थांबा थांबा. ठीक आहे. आणि इथून पुढे महिन्याच्या महिन्याला जे बिल होईल ते मी देईन, पण त्यांना दूध वेळेवर घालत चला, समजलं? जा. माधुरी, सूर्य बुडाला, अंधार पडत चालला. किती वेळ अशी बसणार आहेस? अगं किती काळ वाट पाहिलीस तरी काळानं नेलेला माणूस परत काय येणार आहे? काय करत होतीस? जीव देऊन मोकळं व्हायचं म्हणत होतीस. अगं त्या कोळ्या जीवाचा काय विचार? त्याला कुणी वाढवलं असतं, कुणी मोठं केलं असतं, आईची माया कुणी दिली असती. पण आजी, मी मंगाशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत आजी, नाही जगू शकत. अगं पोराकडे बघून जग. काळाची गत अशीच असते. जे नशिबात असते हे ते टळत नाही, त्यांना आपणच धीर धरून वाट काढायची असते. नाही आजी नाही, माझा मंगा या जगात नाही हे माझ्या मनाला पटतच नाही. असं वाटतंय, असं वाटतंय काहीतरी चमत्कार होईल आणि माझा मंगा साक्षात माझ्या समोर येऊन उभा राहील. मंगा, मंगा. अगं प्रेमापोटी आशेपोटी असं वाटतं. हसलं चमत्कार पोत्या पुराणात घडतात. आपल्याला तसलं फळ कुठलं मिळायला पाहिजे. जे समोर हाय ते खरं मानायचं. नाही आजी नाही, मी माझ्या मनाला नाही समजावू शकत आजी, नाही समजावू शकत. मंगा सिस्टर, ब्रेन हॅमरेजची ही केस आपल्याकडे येऊन आज 1.5 महिना झाला. मला तर मुळीच होप नाहीये. जगला तर ईश्वर कृपा, तरी सुद्धा लक्ष ठेवा. माधुरी, माधुरी, कोण? मंगा, मंगा, मंगा आला, मंगा आला,
उद्या काय चाललंय काय तुझं हे? नको रे बुधा, असं तपस्यासारखा उद्या पावसात राहून माझ्यासाठी स्वतःच्या जीवाला जाळू नकोस. मी मंगाची बायको, त्याच्या मुलाची आई आहे. का असं माझं ध्यान घेतलंयस? का स्वतःच्या जीवाला जाळा लागलायस तू? मग मी काय करू माधुरी, सांग मला. माधुरी, तुला आठवतं लहानपणी तू एकदा म्हणाली होतीस भांडू नका, मी तुला दोघांची बायको होते म्हणून. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माधुरी, नाही जगू शकत. बुधा नको, असं हट्टाला पेटून माझा अंत बघू नकोस बुधा, नको. माधुरी, धनी, अहो धनी, धनी. माधुरी आली? माधुरी नाही, पर जेवण आणलंय. जेवण घेताय ना? नको रे, जेवण नको. अहो असं काय करताय तुम्ही येड्यावानी? कालपासून पोटा बांधण्याचा कण नाही. उठा, 2 घास जेवण घ्या बघू. चला उठा, उठा, उठा म्हणतोय ना. चला उठा, उठा. अहो तापाने अंग फनफनायला लागलाय, असं काय येड्यावानी खाली झोपलायचा? चला उठा, वर निवांत झोपा बघू. चला चला उठा, उठा. माधुरी, माधुरी, खरंच आजारी आहे की? या सखूबाई. बुधा आजारी आहे म्हणून कळलं म्हणून आले. अहो बघा तरी कशी दशा करून घेतली आहे ती. माधुरी. ए बुधा, अरे बाबा बुधा, बुधा. कोण? आजी? मी तुझी आजी. अरे बुधा, बुधा काय रे तुझी अवस्था झाली? आजी, आजी मरायच्या आधी मला माधुरीला एकदा बघायचे ग. तू बघ, मी माधुरीला घेऊन होय. माधुरी, 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 माधुरी बुधा आजारी आहे. काय झालं त्याला? तुझ्यासाठी जीव अडकलाय. चल 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 चल. बाळ दे माझ्याकडे. बुधा, दे. बुधा, 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 मी आले बुधा, बुधा मी आले बुधा, बुधा. हे बघ, मी माधुरी. बुधा, बुधा, मी माधुरी, मी माधुरी आले बुधा. बुधा माझ्याकडे बघ बुधा, मी आले. बुधा, मी माधुरी. माधुरी, हा बुधा, मी माधुरी, आले तुझ्या. माधुरी तू आली? हा मी आले बुधा. तू बरं झालं का? माधुरी, माधुरी, हा बुधा. मरायच्या आधी तुला एकदा डोळे भरून बघायचं होतं. नाही, मी तुला मरू देणार नाही बुधा, मी तुला मरू देणार नाही. मी तुझ्याशी लग्न करेन बुधा, मी लग्न करेन.
तुटल्याच बशा होय ठेव पाण्याचे ग्लास बरं बरं. हा सकाळपासून मेली पापणी फरफरते. अजय हे अजय हो रे बाबा हा काय पाहिजे तुला? अजय मी तू मला ओळखलं नाहीस? अरे बाबा रोज इथे किती प्रवासी येते आता जातात कुणाला मन ओळखणार आणि बघ म्हातारपणी नीट दिसत बी नाही मला. मला ओळखलं. अरे रामा तो पडला बघ थर थर आलो आलो. उतर कोण आहे कोणाच ठाऊक? चल घेऊन चल बस बस तिकडे बस बस बा. अजय याचं अंग लय गरम दिसतंय. होय आजारी दिसतोय. हे बघ आपण त्याला चहा देऊया. चल हा, बरं. चल घेऊन चल लवकर चल. दे हे घे. घे उठ ए बाबा उठ ए बाबा उठ चहा घे गरम गरम म्हणजे बरं वाटेल तुला. ऐकाव म्हातार माणसाचं घे. अजय या गावात माझ्या गावाचा कोणी राहत होता? होता बाबा होता. फार चांगला पोरगा होता पण मोटार अपघातात मेला म्हण. काय झालं रे बाबा? सांडला वयच्या सांडू दे सांडू 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 तो कपातला घे घे. अजय त्याला दुसरं कोणी नव्हतं? होत तर पण ती सारी चित्तर कथा झाली त्याची. होय 3 पोरं होती मंगा बुधा. इथं वाळू खेळायची आणि खाऊ मागायला माझ्याकडे यायची. माझ्या पुढ्यातच लहानाची मोठी झाली. माधुरी वयात आली. तिला दोघं बी आवडायचं पण मंगा जास्ती आवडायचा. तिनं मंगाची लगीन केलं. पण मग आता कुठे आहे ती? बुधाकडं. बुधाकडं? होय तो बिचारा तिच्यासाठी झुरत राहिला होता. आम्ही माधुरीची खूप समजूत घातली बुधाशी लगीन कर म्हणून. पण ती म्हणायची नाही माझा मंगा एक नाही एक दिवस परत येईल. पोरीनं डोळ्यात परान आणून वाट बघितली पण तो काय परत आला नाही. तिकडे बुधा येडा पिसा झाला. जेवला तर जेवला नाहीतर भ्रमिष्ठासारखा हिंडत राहायचा. ऊन नाही पाऊस नाही. हाकेर हातरून धरलं. फार आजारी पडला. परान जाता जाईना सारखा तडपडत होता. त्याला मरायच्या आधी माधुरीला बघायची इच्छा होती. बिचारी माधुरी धावत पळत गेली. हाका मारल्या. बुधानं डोळं उघडलं. म्हणाला माधुरी तू आली तुला बघितली आता मी आनंदानं मरी. त्यावर अंगावर पडून म्हणाली नको बुधा नको माझ्यासाठी मरू नकोस. आपण दोघं लगीन करूया. अशी झाली बघ सारी चित्तर कथा. आता उद्या त्या दोघांचं लगीन आहे. लगीन आहे.
माधुरी माधुरी देवाला जायचं ना कोण रे बाबा तू? काय पाहिजे तुला? वाटसरू मला तहान लागली आहे. अरे ताण लागली वय. अरे मग इथं तर सगळी लग्नाची गडबड. तुला पाणीला कोण देणार? हे बघा सकट धर या बाळाला. अरे धर. पाण्याला नाही म्हणू नये. हा मी पाणी घेऊन येतो. बाळाला धरवायचं. हा याला रडाया काय झालं? कर बाबा का? अरे या फोडगून आमच्या बाईसाहेब रडत्यात ते ठीक आहे, पण तुला रडाया काय झालं? हा धरे पाणी धर. धर पाणी. माझी तान भागली बाबा, माझी तान भागली रे. चटेच आहे. ताण लागली बी म्हणतोय, भागली बी म्हणतोय. आण इकडं पोराला आण. आण पोराला आण. तान भागली. काही येडी भेटते ती एक मनी बसे कधी न घडे दान आपुले उलटे पडते. का रे बाबा कुठे गेलातात? अंगात ताप असताना पडून राहा बघू. नियतीचे हे पाश गयाला नकत आवळले, नकत आवळले माणसा दैव कुणा कळले, माणसा ए मंगा, हे बघ मी 2 हार तयार करून आणलेत. ए माधुरी, मी तुझा नवरा होणार आणि तू माझी नवरी. ठीक आहे, आण तयार इकडे. ए बुधा, आणि तू शुभमंगला सावधान म्हण. ठीक आहे फुलं, आणि आमच्या अंगावर टाका काय. शुभमंगल सावधान. हे अरे तू तर मी तिचा नवरा होणार आणि तू आमच्या लग्नाला. ए हार इकडं. हे घे, शुभमंगल सावधान म्हण आणि आमच्या अंगावर फुलं टाक. शुभमंगल सावधान. छे उशीरच झालाय. रामा, ए रामा, काय आजी? हे बघ मी लग्नाला जाऊन येते. बरोबर. तू दुकानाकडे नीट लक्ष ठेव. तुम्ही काय काळजी करू नका. अरे हे पाहुणा कुठे गेला अंगात ताप असताना? आजी एक सांगू का? त्या माणसाबद्दल मला शंका येते. कसली? तो मंगात असला पाहिजे. लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा धरा. ज्याच्या त्याच्या नशिबी लिहिले ते न कधी टळले, ते न कधी टळले. मंगा आलाय. मंगा जिवंत आहे. मंगा जिवंत आहे? मग खरंच झालं. मग जिवंत आहे जी. कुठे आहे तो? माझ्या झोपडीत आहे. चला मंगा, 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 आजी, आजी, मंगा कुठे आहे जी? मंगा बघ, त्याची घोंगडी बघ. मंगा,
माधुरी माधुरी चल चल आपण सगळं गाव धुंडाळून काढू चल चल. खरंच कुठे गेला असेल पोर? मंगा 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 कुठे आहेस तू मंगा? माधुरी तू इकडे बघ मी या बाजूला येतो. दैव गुणा